निवडून आल्यावर अनेकांना कंठ फुटतात। मुख्यमंत्री फडणवीसांनी अजित पवारांना टोमणा लगावलेला आहे। अजित पवार यांच्यावर टीका करताना फडणवीसांची शेरो शायरी देखील पाहायला मिळाली। आमचे महेश दादा जरा वैतागले होते, कारण निवडणुका आल्या की अनेकांना कंठ फुटतो, अनेक लोक काही काही बोलत असतात। पण दादा एक लक्षात ठेवा, परिंदे को मिलेगी मंजिल एक दिन, ये उनके फैरे हुए पंख बोलते हैं। परिंदे को मिलेगी मंजिल एक दिन, ये उनके फैले हुए पंख बोलते हैं, और वही लोग रहते हैं खामोश अक्सर जमाने में जिनके हुनर बोलते हैं। सुनेत्रा पवार यांनी महेश लांडगेंना चांगलंच सुनावलेलं आहे। अजित पवारांनी पिंपरी चिंचवडचा विकास केला असं सुनेत्रा पवार यांनी म्हटलं। मात्र आज त्यांच्यावर टीका होते। आम्ही पण माणसं आहोत, आम्हाला पण भावना आहे असं सुनेत्रा पवारांनी म्हटलेलं आहे। आम्ही विकासाच्या मुद्द्यांवर निवडणूक लढतोय असं सुनेत्रा पवार यांनी म्हटलेलं आहे। खरं सांगायचं तर मोठं व्हायचं म्हटल्यानंतर टीका होतातच, आणि कुटुंबाला ह्या टीका सहन करण्याचं जेव्हा मोठे लोक होतात तेव्हा सहन करण्याची एक सवय लागून जाते। पण शेवटी आम्ही माणसंच आहोत, त्यामुळे वाटणाऱ्या गोष्टी आम्हाला ही भावना आहे त्यामुळे वाटतातच। पण आदरणीय दादांनी या सगळ्यांच्या वरती मात करून नेहमीच विकासाला प्राधान्य दिलेलं आहे, आणि त्या दृष्टीने आणि त्याच पावलावर पाऊल ठेवून आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो सगळीकडे। महेश लांडगे यांना पुणेकर जागा दाखवून देतील, आमदार अमोल मिटकरी यांनी विधान केलंय। ते महेश लांडगे नावाचा आमदार तर त्याला इतका माज आणि मस्ती चढलेली आहे की अजितदादांवर इतक्या खालच्या टोकावर तो बोलायला लागला आहे। आरेतुरीची भाषा त्याला करता येते तशी आम्हाला पण करता येते। परवा तर त्यांनी बांगड्या भरल्या का असा शब्द वापरून इथल्या कर्तृत्ववान महिलांच्या कामगिरीवरच प्रश्नचिन्ह उभं केलं आहे। म्हणजे अशा लोकांची मस्ती जिरवायला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अजून शड्डू ठोकलेला नाही, पण त्याला त्याची लायकी काय आहे हे पुण्यातले लोक दाखवून देतील। त्यामुळे अनेक ठिकाणी आम्ही जरी वेगवेगळे किंवा एकत्र लढत असलो तरी निवडणुकीचा निकाल हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाजूने मोठ्या प्रमाणात झालेला दिसेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।